मायरा बेटा ये, बाहेर पाहुणे आले. मायरा तू कशाला बोलतोस रे? मारलं केला. नमस्कार करते. हा मुलगी मात्र संस्कारी दिसते. तू माझी वाक्य बोलू नको. ती संस्कारी आहे की नाही ते मी ठरवणार. कागद का घातली त्या पोह्यात? कागदामध्ये पोहे दिले असतील. नाही नाही, त्याच्यावर काय लिहिलं ते तरी वाचा. शाळेत गेला आहात ना, वाचता येतं? आम्हाला नको शिकवूस. मी सासू आहे तुझी. सासूने मी सुनेपेक्षा जास्तच शिकलेली असते. आणि सून सासू त्याच्या खूपच शिकलेली असते. आता त्याच्यावर काय लिहिलं ते तरी वाचा. कढीपत्ता. कढीपत्ता का लिहिला याच्यावर? पोह्यात कढीपत्त्याची कमी भासू नये म्हणून. त्याच्यापेक्षा कढीपत्ताच टाकायचा ना. अहो, जर कढीपत्ता जर टाकला असता तर पोह्यातून बाजूलाच काढला असता ना. काढा बरा बाजूला. आता मिळालं समाधान पोह्यातून कढीपत्ता काढल्याचं. आणि विशेष म्हणजे कढीपत्ता पण वाचला. मला कढीपत्ताच आवडतो. हो का? मग मी लग्नानंतर कढीपत्त्याची भाजीच खायला घालते. वाह, काय डोकं आहे. वा काय? ती लग्नाला तर मला पण कढीपत्त्यासारखं बाजूला फेकून देईल. चालेल का तुला?